नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पंकज घेटे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, एखाद्या पिकाची लागवड केल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे त्या पिकाकरता आपण अन्नद्रव्यांचं नियोजन करत असताना कुठले अन्नद्रव्य कशा पद्धतीने घेतले पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ मी आजच्या व्हिडिओमधनं माहिती देणार आहे। ते म्हणजे आपण बघतोय की इथे पाठीमागे माझ्या इथे हळदीची लागवड केलेली आहे। हा हळदीचा प्लॉट आहे आणि ह्या हळदीच्या प्लॉटमध्ये आपण जो काही पहिला बेसल डोस आहे, तर त्याचं नियोजन असं केलेलं आहे का पहिल्या बेसल डोसमध्ये आपण एकरीप्रमाणे शेड्यूल ठेवलेला आहे। तर NPKच्या रेशोकरता आपण इथे 10-26-26 एक बॅग घेतलेली आहे। एकरीच्या प्रमाणे शेड्यूल सांगणार आहे मी हे का आपण 10-26-26 ची एक बॅग घेतलेली आहे, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला NPKचं प्रमाण येईल। त्यानंतर आपण युरियाच्या ऐवजी आपण अमोनियम सल्फेट घेतलेली आहे। त्यानंतर आपण इथे एक पोटॅश घेतलेली आहे। त्यानंतर आपण इथे एक निंबोडी पावडर घेतलेली आहे। त्यानंतर पोलन कंपनीचा आपण इथे मिट्टी मास्टर घेतलेला आहे, जे का सेकंडरी मायक्रोन्यूट्रियनमध्ये येतं। त्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर असे 3 घटक येतात। त्यानंतर पोलन कंपनीचं एक लँड पॉवर म्हणून येतं, त्यामध्ये सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे, जे का आपल्याला ओव्हरऑल जर का बघितलं तर ह्या गोष्टीमध्ये आपल्याला NPKचाही जे प्रमाण आहे ते मिळतं आणि ओव्हरऑल याच्यामध्ये रूट डेव्हलपमेंट असतील किंवा सेकंडरी न्यूट्रिएंट असेल, हे सर्व आपल्याला ह्या बेसल डोसमधनं आपल्याला कंप्लीट करता आलं। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेतकरी बंधूंपर्यंत एक मेसेज असा देईल का आपण बेसल डोसचं नियोजन करत असताना आपण एखादं एकच खत घेण्यापेक्षा आपण त्यामध्ये अजून काही खतं कसे इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करता येतील किंवा एखाद्या खताची पूर्तता कशी आपल्याला करता येईल, त्या पद्धतीने आपण खतांचं नियोजन हे करायचं आहे। यासाठी माझा आजचा व्हिडिओ इथपर्यंतच राहील। आपण परत पुन्हा ह्या व्हिडिओचे अपडेट हे देत राहणार आहोत। त्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला काही फार्मर नवीन असतील तर आपण शेतीतज्ञ पंकज घेटे यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि शेतकरी बंधूंनो, मी सांगेल का आपल्याला जर का अजून काही पिकांचे किंवा अजून काही गोष्टींची माहिती घ्यायची असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकतात। त्यासाठी इथे थांबतो। जय जवान, जय किसान।